गव्हाच्या कुरड्या बनवणार आहोत। तर बघा रेसिपीला सुरुवात करूया। तर हे गहू आहेत ना, हे 2 ते 3 दिवस भिजत घातलेले आहेत आणि सकाळी सायंकाळी याचं पाणी बदलून घेतलेले आहे। तर बघा गहू कसे टम्म फुगून गेलेले आहेत, अगदी नरम झालेले आहेत असे। फुगलेले आहेत चांगले गहू। आता हे स्वच्छ पुन्हा 2 पाण्याने धुवून याचा आता चीक काढायचा आहे। याप्रमाणे सगळे गहू ना मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेले आहेत। तर हा असा पाणी घालून बारीक करून घेतलेले आहे, असा चीक तयार झाला आहे। आता हा संपूर्ण चीक ना आपण गाळणीने गाळून घेणार आहोत। तर बघा आता ना हे मिश्रण सगळं या चाळणीमध्ये घातलेलं आहे आणि ह्याप्रमाणे असं फिरवून चीक आहे ना तो खाली पडतो आणि हा यातला जो कोंडा आहे तो कोंडा वरती राहतो। असं करून यातला चीक ना असा काढून घ्यायचा, म्हणजे या चाळणीतून चीक त्या भांड्यामध्ये तयार होतो। कोंड्यातलं या पूर्ण पाणी निघेच तोवर पूर्ण असं हे फिरवायचं आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे तो चीक। हे बघा त्या गव्हाच्या मिश्रणाचं ना एवढं पाणी काढून घेतलेलं आहे। हे ना एक पायली गहू होते जे भिजत घातले होते मी, तर त्याचं हे ना चाळणीतून हे असं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण जे आहे ना ते रात्रभर असंच ठेवायचं आहे, म्हणजे काय होते की पाणी वरती येते आणि चीक जो आहे ना घट्टसर हा खाली बसतो। हे बघा रात्री ना ते जे गव्हाचं मिश्रण आपण मिक्सर मधून काढलेलं होतं ते रात्रभर तसंच ठेवलं आहे। तर बघा आता हे जे पाणी आहे ना, हा चीक जो आहे ना चीक खाली बसलेला आहे, तळाशी बसलेला आहे आणि हे संपूर्ण पाणी आता मी ना काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि मग मी तुम्हाला चीक पण दाखवते आहे। तर बघा पाणी काढल्यानंतर ना हे असं चीक खाली पूर्ण चीक बसलेला आहे। खाली अगदी तळ्याला घट्ट चीक बसलेला आहे। तर मी ना आता ते काढून घेते आहे पूर्ण आणि वाटीने मोजून तुम्हाला सांगते की एक पायलीचं चीक किती निघालं ते, आणि त्या प्रमाणातच पाणी पण ठेवायचं आहे। तर बघा मी ना ह्या ग्लासानी, हा जो ग्लास आहे ना मोठाच ग्लास आहे, या ग्लासाने हे चीक मोजून घेतलेलं आहे। तर हे चीक पूर्ण 4 ग्लास आहे, पूर्ण थोडंसं कमी आहे 4 ग्लासाला, तर 4 ग्लास हे बघा याप्रमाणे चीक तयार झालेला आहे। तर 4 ग्लास चीक, तर ह्यासाठी ना चौपट पाणी ठेवलेलं आहे। बघा गरम करायला पाणी ठेवलेलं आहे चौपट, म्हणजे 16 ग्लास हे पाणी आहे। हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे आणि यातून मग मी पुन्हा गरम पाणी काढून ठेवणार आहे थोडं, म्हणजे आपल्याला जशी गरज लागली तसं ते टाकता येईल। बघा पाण्याला चांगलीच उकळी आलेली आहे, अगदी खळखळून उकळलेलं आहे पाणी। आणि आता ना मी थोडंसं पाणी काढून ठेवत आहे यातून, म्हणजे असं लागलं ना तसं टाकणार आहे पाणी। आणि आता ह्यामध्ये ना 2 चम्मच मीठ आहे, 2 टेबलस्पून मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच खसखस घालायची आहे। बघा गॅस मी कमी करून घेतलेला आहे। आता ना हे असं एक धार सोडायची आहे आपल्याला, अगदी कमी धारीने आणि सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे ना याच्या गुठळ्या होत नाही। संपूर्ण चिकल्यात द्यायचं आहे। जसं जसं चिकटात आत जाते तसं तसं ते घट्ट येत आहे, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे।
आणि यामध्येच मी मीठ आणि खसखस घालून घेतलेली होती. आधी ना जेव्हा आपण चिप्स त्याच्यात सोडत असतो ना, तेव्हा ते आधी घट्ट होतं आणि मग ते जसं शिजत येतं ना तसं ते पातळ होतं. संपूर्ण चिक आता ओतून झालेला आहे. चांगलं ना आता फिरवत राहायचं आहे. तर हे बघा, याप्रमाणे आता गंज पूर्ण भरून गेलेला आहे आणि या गंजात हे आलेलं नाही, तर बघा मी दुसरीकडे पुन्हा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे शिजून तयार झालेलं आहे. याला आणखी पाणी लागलं. आणखी मी मग कुकरवर पाणी ठेवलेलं होतं, तर ते पाणी त्यात आणखी घातलं. ते भरपूर पाणी म्हणजे डबलचं पाणी पुन्हा लागलेलं आहे. याप्रमाणे आता हे आपल्याला कुरड्या पसरवायसाठी तयार झालेलं आहे मिश्रण. अगदी कमी फ्लेमवरच, हे लो फ्लेमवरच शिजवलेलं आहे. आता फक्त फ्लेमला मोठी केलेली आहे. थोडा वेळ हे मोठ्या फ्लेमवरच होऊ देते. आणि आता बघा, बिलकुल गुठळ्या झालेल्या नाहीये, सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. दोन्ही कडचं मिश्रण छान झालेलं आहे, तयार झालेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी या ना वाळल्यानंतर कुरड्या बघा अशा ह्या वाळून झालेल्या आहेत, सुकवून झालेल्या आहेत मस्त कुरड्या. तर ह्या कुरड्या ना एका पायलीच्या 120 कुरड्या झालेल्या आहेत. तर आपल्या जाडीप्रमाणे जशा कमी जास्त ह्या 125 ते 120 कुरड्या अशा होतात. तर आता तळून बघूया की या कशा फुलतात ते. तेल तापवायला ठेवलं होतं बघा, छान बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे. तेल खूप कडक करायचं नाही, कारण ना कुरड्या मग लाल येतात. मी खूप मोठ्या कुरड्या केलेल्या नाहीये, छोट्या छोट्याच केल्या, त्यामुळे बऱ्यापैकी कुरड्या. अशा मस्त कुरड्या फुललेल्या आहेत आणि कुरड्या एकदम कडक पण झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी अशा आवाज येतो आहे, कुरकुरीत झालेल्या आहेत बघा. ह्या कुरड्यांना आंब्याच्या रसासोबत खूपच छान लागतात. तर हा आंब्याचा रस आणि कुरड्या मस्त एन्जॉय करूया.